आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मी या प्रसंगी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचं आणि अर्थातच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या राहुरी तालुक्याला पुन्हा एकदा विधानमंडळामध्ये या राहुरी तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याचं काम आपण केलं, याबद्दल आपल्या सर्वांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निवडणुकीचे देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढचे अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल तर तुम्ही TV वरती बघितला असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं या आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देतो। आणि थोडं पोटनिवडणूक लागली त्यावेळेस हे मोठं भावनिक वातावरण झालं होतं। बऱ्याचशा कार्यकर्त्यांची आग्रह होता की आपण लढलं पाहिजे, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय विखे पाटील साहेबांनी मला आणि मुख्यमंत्री महोदयांनी जी काही विनंती केली, आपल्या विकास कामांबद्दलचे जे काही आश्वासन दिले, त्यावेळेस आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला। आपण कुणाचं काम करणार सगळे पत्रकार मला विचारायचे, कुणाचं काम झालं हे सर्वांना त्या ठिकाणी कळलेलं आहे आणि निश्चितपणे
त्यावेळेस आपल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांची माझ्यावरती खूप जण रुसले होते, काही जण 2 दिवस बोलतही नव्हते, परंतु त्यावेळेस आपण थांबलो. पण मात्र साहेबांनी आपण थांबल्याच्या बद्दल ही या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा आपल्याला आमदारकीची संधी मला नाही तर आपल्या तालुक्याला या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाला दिलेली आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल. आणि आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच प्रश्न हे कधी संपत नसतात. प्रश्न येत असतात, जात असतात. मी तर 5 वर्ष खूप सोडवायचा प्रयत्न केला. आता इथं काय जास्त उल्लेख करणार नाही साहेबांसमोर, तुम्हाला सर्वांना माहिती काय काय झालं काय काय नाही झालं. तरी पण मला कसा शॉक झाला, शॉक दिला ते आता त्याच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. परंतु साहेब, आम्ही 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामधले विशेषतः विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील आणि रस्त्याचे प्रश्न असतील, हे अत्यंत प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. प्रचंड ऊर्जा विभागाचं इन्फ्रास्ट्रक्चर या तालुक्यामध्ये, तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उभं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. कित्येक लोकांना अक्षरशः अजून 2.5 वर्ष सरकार राहिलं असतं तर घरोघरी डीपी आपली झाली असती, इथपर्यंत आपला त्या ठिकाणी विषय होता. परंतु बरेचसे सबस्टेशन झाले, आता त्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही. पण पुन्हा एकदा आपल्याला ही संधी मिळाल्या कारणानं आपल्याला पुन्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन दिवसा विजेचे प्रकल्प असतील. याचा थोडासा मध्ये मध्ये जरा ब्रेक लागला होता, पण आता निश्चितपणे डबल इंजिन, कारण तेही आमदार आहेत आपले नगरचे अक्षय दादा, तेही आमदार आहेत, मी आमदार आहेत, दोन्ही 2 सभागृहामध्ये आमदार असल्या कारणानं निश्चितपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन विकासाची घोडदौड या तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असंही आपल्या सर्वांनी या निमित्तानं ग्वाही देऊ इच्छितो. साहेब, आमच्या या मतदारसंघामध्ये काही प्रश्न या ठिकाणी बरेच आहेत, आपणही सोडवायचा अत्यंत प्रामाणिकपणे आपला प्रयत्न असतो. आम्ही बघतो कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली जवळपास आता सुटला गेलेला आहे. मी आमदार झाल्यावरती मला आठवतं अगदी जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये कशी मुलं डासांमध्ये उपोषणाला बसली होती. वेगवेगळ्या वेळी मी बैठका लावल्या. आमचं सरकार गेल्यावर साहेबांनी देखील खूप मोठे प्रयत्न केले आणि कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न विशेष भरती काढून त्या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न झालेला आहे. थोडेसे काही अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत. निश्चितपणे साहेब आपण त्याकडे लक्ष द्याल अशी आम्हाला निश्चितपणे आशा आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण महात्मा फुले प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला, तसेच आमचे मुळा धरणाचे देखील प्रकल्पग्रस्त बरेच या नोकरीच्या याच्या संदर्भात सातत्यानं माझ्याकडे येत असतात. आता माझ्याकडे काही नजरा खेळलेल्या आहेत, सरपंच बघू राहिलो मी. परंतु आपल्याकडं साहेब ते खातं असल्या कारणानं या जसा आपण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला, तसा हाही प्रश्न आपण जातीने लक्ष दिलं तर निश्चितपणे सुटेल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये साहेब मुळा धरणाच्या निर्मितीनंतर आपल्या वावरत, जांभळी, जांभूळवन या गावांचं जे काही विस्थापन झालं, आम्ही त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांच्या वतीनं संयुक्त बजेट करून त्या मुळा धरणावरती एक पूल करून त्या गावांना दिलासा द्यायचा आमचा प्रयत्न होता. थोडक्यात सरकार जाता ते राहून गेलं, पण त्याचं अत्यंत एस्टिमेट वगैरे सगळी प्रक्रिया 20-25 लाख रुपये खर्च करून ती पार पाडली गेली होती. त्या खूप चांगली लोक आहेत. एकदा एखाद्यावरती प्रेम जडलं की ते आयुष्यभर प्रेम करतात अशी एवढी चांगली लोक आहेत. त्यामुळं तुमच्यावर देखील त्यांचं प्रेम तेवढंच आहेच, पण अजून वृद्धिंगत व्हावं याकरता हा पुलाचा विषय खूप त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक विषय आहे. परंतु पूल तर होईलच, पण तात्पुरतं आपण एक मी DPC मधनं 1 कोटी रुपये आम्ही बोटी करता मोठी 4 चाकी वाहन जाईल अशी बोट मिळेल याकरता 1 कोटी रुपये DPCतून आम्ही त्यावेळेस मंजूर केले होते.
पण आता कलेक्टरांचं काहीतरी म्हणणं पडलं की ते आता पैसे काय 30-40 लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरचे राहिलेत, ते देता येणार नाहीत. आपण जर कलेक्टर साहेबांना सूचना केली, 30-40 लाखाचाच फक्त विषय आहे, एक अत्याधुनिक 4 चाकी वाहन जाईल अशी बोट त्या लोकांना मिळाली तर खूप त्या ठिकाणी दैनंदिन वाहतुकीचा राहुरीकडे येण्याचा प्रश्न त्यांचा निश्चितपणे मिटेल. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील जेव्हा माघार घेतली त्याही वेळेस साहेबांना या विषयावर माझी सविस्तर चर्चा झाली होती आणि अत्यंत सकारात्मक विखे पाटील साहेब ज्या प्रश्नावरती आहेत तो म्हणजे या राहुरी तालुक्यातील तरुणांच्या हाताला, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याकरता MIDCचा जो विषय आहे, ही 2-3 वेळेस माझी साहेबांची चर्चा आत्ताही त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मकरित्या साहेबांनी सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये MIDC करण्याकरता ते अत्यंत प्रयत्नशील आहेत की जेणेकरून आज राहुरी तालुक्यातला बराचसा तरुण वर्ग हा इथून या मोठ्या हायवेने त्या ठिकाणी नगर MIDC मध्ये जातो, त्याला इथंच त्या ठिकाणी हाताला काम मिळावं यासाठी आपण अत्यंत सकारात्मक आहातच. त्याही योजनेला आपण जर गती दिली तर निश्चितपणे हा तालुक्यातला युवक हा निश्चितपणे मोठे उपकार त्याच्यावरती आपले होतील. हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आणि आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या राहुरी तालुक्यातल्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याला जे NCDCचं जे प्रपोजल त्या ठिकाणी राज्य सरकारकडे गेलेलं आहे त्या प्रकल्पाला देखील त्या NCDCच्या ह्याला प्रस्तावाला देखील आपण त्या ठिकाणी पाठबळ दिलं तर डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल एक वेगळी भावना या तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे, तिचं देखील आपण सकारात्मक पद्धतीने निश्चित होईल अशी आम्हाला खात्री त्या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या राहुरी शहरामध्ये आपण आता ही सभा घेतोय, नुकतीच काही दिवसापूर्वी इथल्या नगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यावेळी आम्ही छत्री चिन्हावरती होतो. 20 आणि 7 आता सगळेच कमळ चिन्हावरती आलेले आहेत. त्यामुळं एका हाती आता भारतीय जनता पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर असल्या कारणानं आम्ही काय माहिती त्यावेळेस आम्हाला काय असं आम्ही आश्वासनं देत गेलो, भविष्यात असे काहीतरी योग घडणार असे आम्हाला बहुतेक एक 6th सेन्स असावा बहुतेक. आणि आम्ही रस्त्यांची कामं, या राहुरी शहरातल्या रस्त्यांची कामं द्यायचं आश्वासन राहुरीकरांना नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलं होतं. तर मला माहिती आहे की 2 कोटी रुपये मला वाटतं माजी खासदार सुजयदादा विखे पाटलांनी सांगितलं होतं. आता आचारसंहिता संपल्यामुळं काय बोलायला अडचण नाही. 2 कोटी रुपये हे निधीचं नाव विसरलो मी, या जवळपास 3-4 कोटी रुपये हे दिले ते तर आणि इतर कुठल्या तरी निधीमधनं त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणखीन आमचं एक प्रपोजल आहे की शहरातले सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याच्या दृष्टीने नगर विकास खात्याच्या नगरोत्थान योजनेमधनं एक 50-100 कोटी रुपये जर मिळाले तर निश्चितपणे या शहरातले सगळे रस्ते एकदा कॉन्क्रीटचे झाले की परत पुढच्या 5 वर्षाला आपले 27-28ला काय बिनविरोध असं जे बिनविरोध झाले तेही देखील बिनविरोध होईल याची माझ्या मनात कुठल्या प्रकारे शंका नाही. नगरसेवकांचा आमचा विषय निघाला, माझे खरे सगळे मतदार होते, आपल्या राहुरीतले सगळ्यांची इच्छा होती बिनविरोध या ठिकाणी निवडणूक व्हावी होती ना. परंतु मला जिल्ह्यातल्या बऱ्याचशा नगरसेवकांकडे खरं जाता आलं नाही याचं मला देखील दुःख आहे. परंतु मला खात्री ही साहेब ही निवडणूक संपल्यावर मी एकदा गाठी भेटी त्यांच्या घेऊन येणार आहे, कारण की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच बऱ्याच बहुतांश लोकांची इच्छा होती की बिनविरोध त्या ठिकाणी निवडणूक व्हावी. पण निवडणुकीतली काहीतरी रंगत बघायला मिळावी अशी देखील काहींची इच्छा होती, त्यांची देखील मी निश्चितपणे त्या ठिकाणी भेट घेणार आहे. परंतु या निमित्तानं मी पुन्हा एकदा सांगेल की 4 तारखेला जो विड्रॉलचा दिवस होता त्या दिवशी जे काही नाट्य आपण टी व्हीवरती घडलं असेल, परंतु ठीक आहे काही लोकांचे गैरसमज असतात, परंतु आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये त्या ठिकाणी बसून होते. दुपारी त्यांना साधारणपणे 3-4 वाजता
विमानानं मुंबईला जायचं होतं, पण प्रक्रिया थोडीशी लांबत गेली. तरी देखील रात्री मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण तिथं उपस्थित होतात. जवळपास 9-10 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी बसून होते आणि सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर माझा सत्कार करून मग साहेब त्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे एवढ्या आम्ही जे आपल्या यंत्रणेबद्दल लांबून ऐकायचं ते जवळून बघण्याचा योग आला आणि अशीच कायमच आता जवळून बघण्याचा योग भविष्यामध्ये राहील अशी देखील इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि खरं मी थोडा भावनिक माणूस आहे. आमचे बाबासाहेब भेटेलना माहिती ते आदल्या दिवशी माझा फोन काय झाला होता. आम्ही एकदा एका विचाराच्या एखाद्या विचाराच्या पाठीमागे गेल्यावर एक भावनिक नातं एकदा तयार झालं की ते लवकर तुटत नाही आमच्याकडून. मला आमचा जुना पक्ष सोडताना ठीक आहे आमदारकी होती, पण एक कुठंतरी भावनिक नातं आमच्या जुन्या लोकांबद्दल देखील होतं. आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब तर आहेतच, पण माझे जे ज्येष्ठ काही सहकारी पक्षामधले होते त्यांनी खूप माझ्यावरती त्या ठिकाणी विधानमंडळातले आमचे जे काही सदस्य होते त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रेमाची भावना माझ्यावरती मार्गदर्शन कायम लाभलं. सर्वांची नावं इथं घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेवटी तो पक्ष सोडताना कुठेतरी भावनिक हे होतं. आता आपल्याकडे आलेलो आहोत, आपल्याकडने आम्हाला त्याच प्रेमाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण ते प्रेम निश्चित द्याल हे मी कालच्या परवाच्या घटनेवरून बघितलेलं आहे. आणि म्हणून मला राहुरीकरांना, पाथर्डीकरांना, नगरकरांना, राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघातल्या लोकांना हा विश्वास या निमित्त देऊ इच्छितो की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातल्या विकासाची कामं ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची कामं चालू आहेत. साहेब वांबोरी चारी ही आमच्या वांबोरी, कात्रड, गुंजाळ पुढं पाथर्डी तालुक्यातल्या अगदी मडीपर्यंत वांबोरी चारीचं देखील योगदान आहे. त्याच्यामध्ये देखील जो पहिला टप्पा आहे त्याच्या देखील दुरुस्तीचा प्रस्ताव आपल्याकडे आहे. कारण मला आठवतं मी आमदार असताना खूप त्या ठिकाणी आम्ही मेहनत घ्यायचो आणि कसं बसं पाणी पोहोचायचं. यावर्षी जरा बहुता पाणी पोहोचलेलं नाही सगळीकडे, परंतु त्यामध्ये काही दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत ते झाले तर निश्चितपणे वांबोरी चारी टप्पा 1चं पाणी शेवटच्या तलावापर्यंत कसं पोहोचेल हे आपल्या नेतृत्वाखाली निश्चितपणे शक्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. टप्पा 2चं देखील काम आता बहुतेक चालू आहे, त्याचं देखील लवकरात लवकर झालं तर पाथर्डी तालुक्यातल्या डोंगराच्या कडेच्या गावांचं देखील त्या ठिकाणी भलं होण्यासाठी टप्पा 2चंही मोठं योगदान असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला साहेबांबरोबर त्या काही माझ्या बैठका झाल्या त्यामध्ये जे पश्चिमेकडे जाणारं पाणी जे आहे ते आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचे जे प्रकल्प आहेत त्या बाबतीत देखील साहेब मोठे आग्रही त्या ठिकाणी आहेत. आणि ते पाणी एकदा का गोदावरी खोऱ्यामध्ये आलं तर या गोदावरी खोरं जे तुटीचं खोरं आहे त्याच्यामध्ये एक मोठं पाणीसाठा काहीतरी कितीतरी TMC पाणी जर आलं तर जे जायकवाडीला पाणी सोडावं लागतं त्याची आणि आपल्या भागावरती मोठा आपल्याला अन्यायाची भावना आपल्या सर्वांमध्ये तयार होते, ते देखील त्या ठिकाणी थांबेल आणि आपल्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. आणि मला खात्री आहे की साहेब त्या सर्व योजनांवरती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रकल्प पूर्ण होऊन या नुसताच राहुरी तालुका नाही तर उत्तर नगर जिल्ह्याला मोठं वरदान या सर्व प्रकल्पांमुळे प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या निवडणुका होत असतात, जात असतात, शेवटी आज सत्तेच्या माध्यमातून आपली सर्व कामं करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी या सत्तेचा वापर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल. बरंच बोलायचं म्हणतात, पावसाचं त्या ठिकाणी वातावरण दिसतंय. आदरणीय साहेबांचं देखील काय झालं साहेब ते काय झालंय, मी ते आपली उमरे ब्राह्मणीकरचे शेतकरी आहे त्यांचा एक मोठा भावनिक विषय आहे की शिंगणापूर राहुरी शिंगणापूर रेल्वेचा प्रस्ताव आहे आणि खूप साऱ्या सुपीक जमिनी त्या रेल्वेच्यामुळं त्याचं अधिग्रहण त्या ठिकाणी होऊन घातलेलं आहे. आणि आता मोठा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, आपला हाही रस्ता होणार आहे, त्यामुळं परत त्या रेल्वेची व्यावहारिकता जर नसावी तर त्याकरता आपल्याला थोडं जर पाठपुरावा केला, कारण खूप मोठ्या सुपीक जमिनी ऊसाचं क्षेत्र आहे, बागायती जमिनी आहेत आणि बरेचसे शेतकरी भूमिहीन देखील त्या प्रकल्पामुळे होऊ शकतात.
आणि जर मोठे मोठे रस्ते नॅशनल हायवे असतील तर लोहमार्गाची आवश्यकता आहे का याची एकदा पुन्हा आपण जर खरं वरच्या मंत्र्यांकडे जर घेऊन जाऊ शकलो तर या कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्याचं पुण्य त्या ठिकाणी लागेल अशी या सर्वांची अपेक्षा आहे. मोजणीला लोक आलेत अशी लोकांची भावना निश्चितपणे साहेब त्यांच्या भाषणामध्ये योग्य ते त्या ठिकाणी सांगतील. बोललो अधिक आपला वेळ या निमित्तानं घेणार नाही, पण पुन्हा एकदा मला या राज्याच्या विधानमंडळामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय साहेबांचं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून माझ्या एकट्यातर्फे नाही या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातर्फे साहेब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता योग्य काम करण्याचा प्रयत्न करेल एवढंच सांगतो. थांबतो. धन्यवाद.